मातीत म्हणजे कोणाला शरण काढताना काय होतं तुम्हाला कसं समजतं नेमकी त्याच ठिकाणी आहे असं पालखी घेतल्यानंतर? शरण काढताना म्हणजे वाकावं लागतं. जर समोरचं वाकलं असेल आपण वाकलं असेल ना तर मग शरण काढत ना. दोघं जण वाकले असेल दोघं जण वाकत नाही तोपर्यंत शरण नाही. म्हणजे काय फिलिंग काय होते अशी काय जड होतं? शरण जेव्हा जवळ येतो पालखी जड होते. वाकलेला माणूस असेल तर त्याला उठवत नाही एवढी पालखी. तर हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता शिमगोत्सव चालूच आहे आणि म्हणजे शिमगोत्सव म्हणजे आता होळी आणि धुलवंदन झालेले आहे आणि रंगपंचमीपर्यंत आमच्याकडे पालखी असते. तर आम्ही आता गावालाच चाललो आहे आणि म्हणजे सर्वच नाही जात आहोत. शिवांश आणि बबडी मी तिघंजणच चाललो आहे आणि रोह्यावरून चाललो आहे. आता 4:30ची एस टी आहे. तर रोह्यावरून गाडी केली भाऊनी, तर त्याच्यानेच चालू आहे. 4:30ला आता एस टी आहे इथे. तर चालू आहे का सोनू आणि पप्पा इथे घरीच आहेत. ते बघूया उद्या आली तर येतील, कारण की सोनूची आहे एक्झाम म्हणजे प्रॅक्टिकल चालू आहे उद्या. तर त्याच्यामुळे ती नाही येणार आहे आणि आम्हीच चाललो आहे. तर शिमगोत्सव असल्यावर म्हणजे पालखी आमच्याकडे आता उद्या पालखी आहे म्हणजे आमच्याकडं. तर म्हणजे पालखी कशी 5 दिवस आमच्याकडे असते आणि शाळेचं म्हणजे आता अभ्यासक्रम पण चालू आहे परीक्षेचं. तर नाही होत चाललेलं तरी पण निघालो, कारण की आपली ओढ जी आहे शिमग्याची गावाला येण्याची ती काय आपल्याला स्वस्त बसून देत नाही आणि म्हणजे अस्वस्थच होतं, कारण की एकदा पालखी म्हणजे शिमगोत्सव चालू झाला की आपल्या कोकणी माणसाला म्हणजे असे अस्वस्थ होतं एकदम. गावाला गेल्याशिवाय इथे आपल्याला म्हणजे करमत नाही. तर आम्ही निघालो शेवटीला. अजून नक्की नव्हतं आमचं जायचं, पण आज फायनल केलं सकाळीच आणि निघालो आहे. तर चला आमच्याकडची पालखीचा म्हणजे शिमगोत्सव तुम्हाला तिकडे गेल्यानंतरच एन्जॉय करायला बघायला मिळेल. तर कंटिन्यू राहा. आणि तर चला आता आपण रोहायलाच भेटू गावाला. चल पुढे चला. बोबडी आता चालू आहे मी गावाला, म्हणजे गावी पोचलो. पहिले रोहायला गेलेलो. रोहायला जेवलो वगैरे, म्हणजे रोहायला आम्ही 7 वाजता वगैरे पोचलो आणि नंतर जेवलो वगैरे आणि निघालो. तिकडून गाडी केलेली भाऊनी बोलले मागाशी ते. आणि आता इकडे आलो आहे मी गावाला. आता आमच्या घरी आलो आहे. तर वाजलेत 11 वाजलेत आणि 11 वाजता तर आम्ही पोचलो. तर जरा फ्रेश झालो. उलट्या वगैरे भरपूर झाल्या सर्वांना. तर एकदमच म्हणजे असं एकदम हे झालेलं सर्वांनीच, म्हणजे भरपूर कंटाळलेले उलट्या वगैरे करून. तर आता आहे ना आमच्याकडं बहुतेक 12 वाजेपर्यंत पालखी येणार आहे म्हणजे आमच्या वाडीवरती. आमच्या 6 वाड्या आहेत ना गावाच्या, म्हणजे तळवड्या गावाच्या आमच्या 6 वाड्या आहेत. तर प्रत्येक वाडीवरती एक दिवस असते. तर रंगपंचमीपर्यंत जाते, कारण की त्या पुढच्या वाड्यात 2-2 वाड्यांवर असते एक दिवस, कारण की ते छोटे छोटे आहेत म्हणून. तर आमच्या वाडीवर आज आहे ती पालखी, तर आता येणार आहे. तर येतानाचा जल्लोष आता आम्ही बघायला चाललो आहे आणि चला बघूया कशी आमच्याकडे आणताना आता पालखीचा जल्लोष असतो तो.
तर आहे ना, रात्री आमच्याकडे पालखी आली आहे आणि रात्री बघितलं असेल तुम्ही भरपूर जल्लोष वगैरे, खूप मजा म्हणजे पालखी येताना सर्वांनी केले. आणि आज आमच्याकडे आज पालखी आहे, म्हणजे आज आमच्याकडे शरणं वगैरे काढायचे असतात, म्हणजे काढतात. तर शरणं असतात आता आज दिवसभर आमच्याकडे शरण आणि काढणार आणि पालखी म्हणजे प्रत्येकाच्या घरात ओटी वगैरे भरणार. तर आज दिवसभर आमच्या वाडीवर पालखी राहणार आहे. आणि आईच सांगतील आता शरण काय असतं आई प्रकारचे म्हणजे त्या शरण काय म्हणजे कसं काय ठेवतात तेवढा फूल असतं हां पालखीमध्ये. हां हां ते एक फूल तांदूळ ते घेऊन जातात. हां ते घेऊन गेल्याच्या नंतर ते लांब जातात. कोण दिसत नाही सा माणूस हां आणि नेऊन तो शरण तो फूल आणि ते तांदूळ असं ते घेतात. मातीत. आणि मातीत ते नारळ हां हां असं घेऊन पुढून ठेवतात. हां. न दिसता कुणाला हां हां माणसाला. म्हणजे कोणाला माहिती नसताना ते लोक हां. हां कोणी ठेवतात. बघितला नाही पाहिजे हां बरोबर. असं ते नेऊन ठेवतात. हां आणि मग ते माहिती कसं पडतं तिथंच आहे तर पालखीला पालखीला बरोबर देवाला बरोबर माहिती पडतं. तो देव बरोबर घेऊन जातो हां तेच. इथपर्यंत. आणि म्हणजे माहिती नसणारी माणसं काढतात ना हा, अशी. माहिती नसणारी माणसं काढतात कारण ती कुणी बघितलेला नसतं ना तो. हां म्हणजे ते हां म्हणजे ते देवा जेवढा फुल फिरेल जर तिथं नाही घातला तर त्या जागेवर ना दुसरीकडे गेला जरी घालायला गेला ना तरी ती पालखी जिथं पहिला गेलेला असेल घालायला तिथं जाणार, तिथं बघणार, तिथं नाचला तिकडे गपना जरा दुसरी पालखी तर तिथपर्यंत ती पालखी जाणार आणि नंतर ती खेळणार आणि बघणार आणि नंतर तो खूर मारणार ताबडतोब. आणि म्हणजे जिथे असतं तिथंच मारतात ना जिथं असेल तिथं आणि ते जड वगैरे येत असतं ना असे कोण जिथं असेल तिथं ती पालखी जड येणार आणि हां ताबडतोब ते चरणावर हां बसणार परफेक्ट तिथं तिथेच बरोबर काढायसाठी. हां ते प्रकारे काढतात. म्हणजे ते देवाचंच असं एक सत्व असतं बोलतात, म्हणजे अशी आपल्या वडीलधारी माणसं आहेत ती सांगतात. तर जे म्हणजे काढतात त्यांनाच माहिती असतं. तर आज आपण ते बघणार आहोत आणि आज आमच्याकडे शरण आहेत. तर आता ते किती वगैरे आहेत ते माहिती नाही. दिवस तर सकाळी वगैरे म्हणजे आता सगळ्यांच्या घरी ओट्या वगैरे घेतल्या, आमची नाही घ्यायला आले आहेत अजून. संध्याकाळी आमच्या ओटी वगैरे घेणार आहेत. तर आज दुपारी आता शरण वगैरे काढणार, तर आपण बघायला जायचं आहे. आता ते शरण काय असतं प्रकार ते आज आपण बघूया आणि तुम्हाला आज कोकणात म्हणजे पालखी आणि शरण काय प्रकार आहे ते आज बघायला मिळेल तुम्हाला. तर आपण आता तिथे गेल्यानंतरच बघूयात. ते शरण काय असतं ना ते ह्यांना माहिती आहे, कारण की हे लोक काढतात आता नवीन पिढीमधले आहेत. आपला आयुष आणि साई. तर काय होतं रे आयू म्हणजे शरण काढताना काय होतं तुम्हाला कसं समजतं नेमकी त्याच ठिकाणी आहे असं पालखी घेतल्यानंतर? शरण काढताना म्हणजे वाकावं लागतं. जर समोरचं वाकलं असेल आपण वाकलं असेल ना तर मग शरण काढत ना. दोघं जर वाकले असेल दोघं जण वाकत नाही तोपर्यंत शरण नाही म्हणजे काय फिलिंग काय होते अशी काय शरण जड जेव्हा जवळ होतं येतं, शरण जेव्हा जवळ येतो पालखी जड होते. वाकलेला माणूस असेल तर उठायला उठवत नाही एवढी पालखी जड असं जड होते ना. आणि जेव्हा नसते तेव्हा एकदम हलकी वाटते. मग ही तर नवीन पिढी आहे म्हणजे गोल फिरवायला लागते पालखी. ना. आणि ही तर नवीन आहेत म्हणजे आता ते पहिले जुने म्हणजे सर्व आहेत वयोवृद्ध माणसं त्यांना सर्व माहितीच आहे. पण ही नवीन आहेत त्यांना सुद्धा आता म्हणजे शरण काढता येतं त्यांना सुद्धा म्हणजे आता फिलिंग होतात म्हणजे तुम्हाला समजतं ना असं त्या ठिकाणी आल्यानंतर. माहिती नसताना म्हणजे असं अचानक म्हणजे तिथे जिथे माहिती नसतं कोणालाच माहिती नसतं, ज्या माणसाला एखाद्या ज्याने ठेवलेलं आहे त्यालाच माहिती असतं ते. आणि ही म्हणजे ज्याला माहिती नसतं त्याच्याकडेच शरण काढायला घेतात ना. ज्याच्याकडे ज्याने ठेवलं असतं तो कधी काढत नाही ना. जो ठेवलेला लपून ठेवायला लागतो तो त्या पालखीसोबत फिरत असतो. जेव्हा ती पालखी त्याच्या वरती जाते तेव्हा तो जोरात ओरडतो. तो माणूस बोलतो म्हणजे तेव्हा समजतं की शरण तिकडे लागतो. तर आज चेंज करतात परत खांदा म्हणजे दुसऱ्याकडे देतात ना. तर आमच्याकडे आहे ना माय रचनीचा सासू रचनीचा आणि अशी कोणाला ज्याची इच्छा आहे म्हणजे ज्याची काय मागणी असेल देवाकडे तर तो पण ठेवतात अशी शरण म्हणजे आवडीने पण ठेवतात. तर आज आमचा आयू पण घेणार आहे आणि जेव्हा काढेल शरण तेव्हा आपण बघूयात आहे ना.
वरून गेली पुढे रे दोन 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 नाही माझ्याकडे